नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलोय मित्रांनो. आता राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या क्रॉपसॅप अंमलबजावणीसाठी तर 1500 लाख इतका निधी विहोरिंग करण्याचा हा जी-आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या क्रॉपस्नॅप अंमलबजावणीसाठी 1500 लाख इतका निधी विहोरिंग करावाचा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून. ओके, 26 सप्टेंबर 2025 लेटेस्ट जी-आर असणार आहे. जसे की प्रस्तावना दिलेल्या प्रमुख पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला क्रॉसपस योजना राबवण्यासाठी सन 2025-26 मध्ये 1850.14 लाख निधींच्या कार्यक्रमास संदर्भ क्रमांक 2 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक 3 येथील सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून प्रस्तुत योजनेअंतर्गत 1500 लाख इतका निधी वितरित करण्याचा शासनाच्या विचार धरण्यात होता. शासन निर्णय दिलेला आहे सन 2025-26 मध्ये सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, मका, ज्वारी, ऊस तसेच फळपिके व आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा, चिक्कू, काजू, भेंडी व टोमॅटो या प्रमुख पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला क्रॉसपस योजनेअंतर्गत 1500 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनात मान्यता देण्यात येत आहे. सन 2025-26 मध्ये क्रॉसपस योजनेसाठी अंमलबजावणीसाठी खर्च पुढील लेखा शीर्षकाखाली सन 2025-26 करिता मंजूर करण्यात येत आहे. ओके, सदर शासन निर्णय वितरित करण्यात येणारा निधीमध्ये संदर्भ क्रमांक 2 मध्ये येथील शासन निर्णयातील तरतुदींमधून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रके आधीत राहून खर्च करण्याची तसेच वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेल्या निधींच्या मर्यादित खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील. उपरोक्ता प्रमाणे उपलब्ध करून घेण्यात येणाऱ्या निधींच्या बिनयोग्यतेबाबतचे बिनयोग्य प्रमाणपत्र आयुक्त कृषी शासनात सादर करण्यात यायचे. ओके, त्यानंतर इथे दिलेल्या प्रस्तुत प्रयोजनार्थ आयुक्त कृषी आणि नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्तालय स्तरावर खर्चासाठी सहाय्यक संचालक लेखा यांना आहार संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच विभागीय कृषी संचालय स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील लेखा अधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभाग स्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांना आहार संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. ओके, प्रस्तुत शासन निर्णय दिलेला याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला 1/9/2025 मध्ये दिलेल्या सहमतीमधून अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. ओके, तर इथे संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. 1500 लाख निधी मंजूर झालेला आहे क्रॉसपस योजनेसाठी. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन इथं जी-आर येऊन असतो. अशा नवीन जी-आर साठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.